माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीत आपल्या राहत्या घरासमोर अंध, अपंग, कुष्ठरोगी व निराधार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि राणा दाम्पत्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले। राणा दाम्पत्यांच्या वतीने अंध, अपंग, निराधार व कुष्ठरोगी बांधवांसाठी मोफत किराणा, साड्या आणि गोडधोड पदार्थ वाटप केले गेले, ज्यामुळे उपस्थितांना दिवाळीचा आनंद अनुभवता आला। राणा दाम्पत्याच्या या दिवाळी उत्सवाला मोठ्या प्रमाणावर अंध, अपंग, कुष्ठरोगी व निराधार बांधवांनी उपस्थिती दर्शवली। विदर्भ सिटी न्यूज अमरावती। तुम्ही अंध आणि दिव्यांग बांधवांसोबत सहकुटुंब दिवाळी साजरी केली, नेमका कसा उत्सव असतो आणि काय आनंद असतो, काय सांगणार? बिलकुल, दरवर्षी गंगा सावित्री निवास हे माझं राहतं घर आहे। ज्या गरिबीचे चटके मी भोगले, माझे वडील स्वतः कॉटन मार्केटमध्ये हमाली करत होते। हमालाचा मुलगा 4 वेळा आमदार झाला आणि ती गरिबी काय असते, त्या दिवाळीमध्ये कपड्याचे वांदे होते, घराडी फराळाचे वांदे होते आणि त्या गरीब कुटुंबामध्ये माझा जो जन्म झाला, त्या गरिबी मी भोगलेली आहे। म्हणून दरवर्षी 2 लाख कुटुंबांना मी किराणा वाटतो आणि गंगा सावित्री निवास आमच्या घराबाहेरच जेवढे अंध आहे, दिव्यांग आहे, मतिमंद आहे, कुष्ठरोगी आहे, या सगळ्यांना त्या ठिकाणी साडी चोळी किराणा वाटप त्या ठिकाणी करतो। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी शब्द दिला होता की 1500 रुपये जे मानधन आहे त्याचं मी 2500 रुपये करणार। ते मानधनसुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1000 वाढवून दिलं। त्याबद्दल सगळ्या दिव्यांग बांधवांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन केले। त्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांकडनं मुख्यमंत्र्यांनी आशीर्वादसुद्धा घेतला। तर मला असं वाटते याच्यापेक्षा मोठी दिवाळी काय असू शकते। ज्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 1000 रुपये वाढवून दिव्यांगांचे 2500 रुपये केले, ज्या ठिकाणी अनेकांना फराळाचं, किराणा, साडी चोळी यांच्या दिवाळीमध्ये माझी दिवाळी साजरी होते असं मी नेहमी समजतो। म्हणून दरवर्षीप्रमाणे गंगा सावित्री निवासच्या बाहेर आम्ही या दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांचे आशीर्वाद घेतो।